विश्वनेता आदरणीय मोदी साहेब हे या सोहळ्याकरता उपस्थित होते. त्यांचं नेतृत्व या निवडणुकीला लाभलं, अमित भाईंचं नेतृत्व लाभलं आणि त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली हे घवघवीत यश मान्य देवेंद्रजींच्या मुळे जे मिळालं, त्यामुळे आज भारतीय जनता पक्षाला मिळालं बहुमत. त्यातून आज त्यांचं मुख्यमंत्रीपदी निवड होणं आमच्या दृष्टीने अतिशय ऐतिहासिक. एवढं घवघवीत यश मिळालं, मात्र कुठेतरी आणखी मंत्रिपदाची शपथ झाली होईल ना तसं. मला वाटतं कोणत्या गोष्टीला वेळ लागतो. आता आमची महायुती आहे तर महामंत्रिमंडळ होईल, तेवढा वेळ लागतो त्याला. कुठेतरी महाराष्ट्र वेगाने जाईल असं टॅगलाईन आज पाहायला मिळाली. महाराष्ट्र थांबणार नाही ही आमची घोषवाक्य आहे आणि आपल्याला नजीक काळामध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल. कधीपर्यंत होईल, कारण की थांबणार नाही. तो मान्य देवेंद्रजींनी तो निर्णय करायचा आहे. शेवटी नेते त्यांच्यावर आता राज्याची जबाबदारी आहे, ते आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय करतील. 16 तारीखपासून हिवाळी अधिवेशन होत आहे, त्या आधी विस्तार होईल असं वाटतं. मला काही अडचण वाटत नाही. त्या अगोदर विस्तार होईल, कारण आता विपक्ष सुद्धा आता त्यांना आता नेमके काय चाललंय त्यांना समजायला तयार नाही. नकारात्मक प्रचारावर निगेटिव्हवर नॅरेटिव्हवरती आता लोकसभा त्यांनी जिंकली, पण त्यांचा खरा चेहरा त्या पडद्यामागच्या लोकांना समजला. राज्यातल्या जनतेने त्यांच्यात पुन्हा धोबीपछाड केलेली आहे. त्यांना पुन्हा घरी बसवलेलं आहे. राज्यातली जनता एवढी शून्य आहे आणि त्यामुळे आता तोंड दाखवण्याच्या लायक विरोधी पक्षाचे नेते राहिलेले नाही. म्हणून आज सुद्धा शपथविधीला मोठं मन असायला पाहिजे, पण ते त्यांचं मोठं मन नाहीच आहे. त्यांचं मोठं मन कधी नव्हतं आणि ते फक्त व्यक्तिद्वेषाचं राजकारण करणारी मंडळी होती. त्यांना एक मोठी चपराक राज्यातल्या जनतेने दिलेली आहे. महसूल खातं पुन्हा तुम्हाला मिळेल असं वाटतंय का, अपेक्षा वाटतंय का? मोठी जबाबदारी पक्ष नेतृत्वाचा तरी निर्णय करायचा आहे, ती जबाबदारी पूर्ण करायची.